नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय हरी. मित्रांनो, आपल्या समाजात आजही अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न सतत निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीला पुत्र नसेल किंवा फक्त कन्या संतान असेल तर मृत्यूनंतर त्याला सद्गती मिळते का? त्यांचा श्राद्ध कोण करेल? तर मित्रांनो, गरुड पुराणात मुलींबद्दल काय सांगितले आहे? मोक्षासाठी पुत्र अवश्य आहे का? या सगळ्या प्रश्नांची अनेक मातापितांना आयुष्यभर चिंतेत राहतात. परंतु खरोखर गरुड पुराणात असे लिहिले आहे का की फक्त पुत्रच उद्धार करू शकतो, की हा समाजात पसरलेला गैरसमज आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराण, धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ आणि सनातन परंपरेच्या आधारावर या विषयाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक आईवडिलांनी जाणून घेतले पाहिजे. पुत्राला इतके महत्त्व दिले का? प्राचीन काळापासून संयुक्त कुटुंब व्यवस्था होती. घरातील धार्मिक कर्म, शेती, कुटुंबाचा सांभाळ आणि वंश परंपरा ही मुख्यतः मुलांकडेच असायची. यामुळे पुत्र या शब्दाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. धर्मशास्त्रात पुत्र या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. पु म्हणजे नरक आणि त्र म्हणजे तारुण्य नेणारा. जो आपल्या पूर्वजांना पितृऋणातून मुक्त करतो त्याला पुत्र असे म्हणतात. याच कारणामुळे अनेक लोकांनी याचा अर्थ लावला की मोक्षासाठी फक्त आणि फक्त मुलगाच आवश्यक आहे. परंतु येथे एक मोठा गैरसमज निर्माण झाला. धर्मग्रंथामध्ये असे कुठेही असे स्पष्टपणे सांगितले नाही की मुलगी असल्यास आईवडिलांना सद्गती मिळत नाही. सनातन धर्मात कर्माला सर्वाधिक महत्त्व आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार फळ भोगत असतो. म्हणूनच मोक्षाचे कारण मुलगा नसून स्वतःचे सत्कर्म आहे. भक्ती, दान, जप आणि ईश्वर भक्ती आहे. गरुड पुराण काय सांगते? गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, श्राद्ध, पिंडदान आणि पितृलोकांचे वर्णन आहे. जेथे श्राद्ध करण्याचे महत्त्व सांगितले आहे. श्राद्धमुळे मृत आत्म्याला शांती मिळते. परंतु गरुड पुराणात असे कुठेही स्पष्ट विधान नाही की फक्त मुलगाच श्राद्ध करू शकतो. बदलत्या काळानुसार अनेक धर्माचार्यांनी स्पष्ट केले आहे की जर पुत्र नसेल तर इतर योग्य नातेवाईक, दत्तक पुत्र किंवा आवश्यक परिस्थितीत कन्या ही धार्मिक विधी करू शकते. आज अनेक विद्वान, वेदपाठी ब्राह्मणही सांगतात की परिस्थितीनुसार कन्येला श्राद्ध करण्यास, अंतिम संस्कार करण्यास अधिकार आहे. कारण धर्माचा मूळ हेतू आत्म्याच्या कल्याणाचा आहे. भावना, श्रद्धा आणि निष्ठा या सर्वात महत्त्वाचा आहे. फक्त कन्या असलेल्या आईवडिलांनी काय करावे? जर तुमच्या घरी मुलगा नसेल आणि फक्त मुलगी असेल तर घाबरण्याचे काहीही एक कारण नाही. तुम्ही आयुष्यभर खालील गोष्टी अवश्य करा. भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना, दररोज गीता आणि विष्णू सहस्रनाम पठण, एकादशीचे पालन, पितृपक्षात तर्पण, गोदान, अन्नदान आणि गरजूंना मदत, कन्येला धर्म, संस्कार आणि सेवा यांचे शिक्षण. जर कन्या श्रद्धेने आईवडिलांची सेवा करत असेल तर ती स्वतःच मोठे पुण्य कमावते. अनेक पुराणांमध्ये कन्यादान, कन्याचे सन्मान आणि स्त्रीपूजेचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेथे स्त्रियांचा सन्मान होतो तेथे देवतांचा वास असतो असे धर्मशास्त्र सांगते. म्हणून कन्येला कमी समजणे हे सनातन धर्माचे तत्त्व नाही. प्रिय मित्रांनो, आईवडिलांचा उद्धार मुलगा करतो की मुलगी? यापेक्षा मोठा प्रश्न आहे, आईवडिलांनी आयुष्यभर कशी कर्म केली? ज्यांनी धर्म, सत्य, दया, सेवा, दान आणि ईश्वरभक्ती केली आहे
त्याला परमेश्वराची कृपा निश्चितच मिळते. जर तुमची मुलगी प्रेमाने तुमची सेवा करत असेल, तुमच्या निधनानंतर श्रद्धेने स्मरण करत असेल आणि धर्मानुसार विधी करत असेल, तर त्या भावनेलाही सनातन धर्मात मोठे स्थान आहे. म्हणून मुलगा नाही म्हणून निराश होऊ नका. आपल्या संततीमध्ये धर्म, संस्कार, करुणा आणि ईश्वर भक्ती रुजवा. हेच खरे पुत्र आहे, फेडणे आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच धर्मावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.